आज आहे संक्रांत आणि अशी काही मी तयार झाले होते, साधी सिंपल ताट वगैरे सगळं तयार केलं. आणि सगळ्यात अगोदर तर मी तुळशीला ओवाळून घेतलं. ओवाळताना काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? सीतेचा ओवाळा, रामाचा ओवाळा, जन्मजन्मी ओवाळा, आम्ही तरी असं म्हणतो. त्यानंतर काकूच्या तुळशीला सुद्धा ओवाळून घेतलं. वर गेले होते मी त्यांच्याकडं. तर इथं काकूसोबत मी जाणार होते मंदिरात. तिथं गेल्याच्यानंतर बघितलं तर एवढी मोठी रांग तिथं लागली होती आणि जवळजवळ येतच होती, म्हणजे बराच वेळ लागत होता. मंदिर छोटं असल्यामुळं तिथं जास्त जणींना जायला जागा नव्हती, त्यामुळे वेळ लागत होता. तर आम्ही सुद्धा गेलो, छान असं ओवाळून घेतलं. त्या बाहेर आल्याच्यानंतर तिथल्या बायकांना सुद्धा ओवाळलं, हळदी कुंकू लावलं. किती छान वाटतं ना, सगळ्यांचा मेकअप वगैरे सगळं खूप छान दिसत होत्या. एक सणच असतो त्यांना, म्हणजे नटण्यासाठी वगैरे. असं तर काही घरातून किंवा ह्याच्यातून वेळ भेटत नाही जास्त. तर इथं काकू नाव घेत होत्या, पण जास्त काही क्लिअर ऐकायला आलं नाही, त्यामुळे हे नाही. बाहेर आल्याच्यानंतर आम्ही छान असे फोटो काढले आणि रांग अजूनच जास्त वाढत होती. घरी आल्याच्यानंतर जे भोगीच्या दिवशी माझं पार्सल आलं होतं तेच मी ओपन करून बघितलं. तर त्याच्यामध्ये मी आरूसाठी एक ड्रेस मागवला होता, जो मी तिला बोरणांसाठी घालणार होते. तर तो ड्रेस तिने आत्ता घातलेला सुद्धा आहे. तर ते तुम्ही बघू शकता पुढं. तिला इतका छान दिसत होता ना, हा कलर मला जरा जास्तच आवडतो, असा दिसत होता तिला. आणि असा होता माझा आजचा संक्रांतीचा दिवस. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.